पप्पा, हा बेटा. वर्ण कर्माने ठरतात की जन्माने ठरतात? काय बेटा, अलीकडच्या काळामध्ये वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणारे जे लोक आहेत ते सातत्यानं अशा पद्धतीनं प्रचार करतात की वर्ण व्यवस्था ही कर्मावर किंवा गुणावर आधारित आहे, जन्मावर आधारित नाही. परंतु जेव्हा आपण या वर्ण व्यवस्थेचा किंवा वेदांचा अभ्यास करतो, खास करून ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आता मला एक गोष्ट सांग की जर आपण अभ्यास केला तर आजच्या काळामध्ये जी व्यवस्था आहे, म्हणजे जी व्यक्ती ज्या जातीत जन्माला येते त्यावरूनच त्या व्यक्तीची जात ही लिहिली जाते किंवा मानली जाते. कुणालाही आपल्या मनाने जात स्वीकारण्याचा अधिकार नाही. परंतु असा जेव्हा प्रचार केला जातो की वर्ण व्यवस्थेमध्ये गुणाने आणि कर्माने त्या काळात, म्हणजे कुणी जन्माने ब्राह्मण नव्हतं, कुणी जन्माने वैश्य नव्हतं, कुणी जन्माने शूद्र नव्हतं, अशा पद्धतीचा, कुणी जन्माने क्षत्रिय नव्हतं, अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जातो. परंतु अशा पद्धतीचं एकही उदाहरण बेटा आपल्याला दिसत नाही. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण तुला जर सांगायचं झालं तर बुद्ध आणि महावीरांचं देता येईल की हे क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले होते आणि तरी सुद्धा, म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं अगाध असताना सुद्धा, ते प्रकांड पंडित असताना सुद्धा, त्यांनी व्यक्तींना जीवन जगण्याचा नवीन सिद्धांत दिलेला असताना सुद्धा त्यांना ब्राह्मणांचा दर्जा कधीही दिला गेला. मग हा दर्जा कुणाला दिला गेला म्हणून सांगितलं जातं तर तुला शब्दशः सांगतो की विश्वामित्राच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की विश्वामित्र एक क्षत्रिय होते, परंतु ते ब्राह्मण झाले. वाल्मिक हा शूद्र होता, डाकू होता, तरी पण तो ऋषी झाला, ब्राह्मण झाला. व्यास हा एका कोळीणबाईचा पुत्र होता, परंतु तरीही त्याला ब्राह्मणाचा दर्जा प्राप्त झाला. किंवा मातंग ऋषी असेल, तो चांडाळ होता, शूद्र होता, तो ब्राह्मणाचा दर्जा त्याला प्राप्त झाला. किंवा विदुर हा दासी पुत्र होता, त्यालाही ब्राह्मणाचा दर्जा प्राप्त झाला. परंतु ही सगळी उदाहरण जे आहेत बेटा, ही मिथक आहेत, पौराणिक कथांमधून आलेली ही उदाहरणं आहेत. प्रत्यक्षामध्ये म्हणजे बुद्ध महावीरांच्या काळापर्यंत तू जरी गेलीस तरी तिथपर्यंत सुद्धा कुणालाही, किंवा जन्माने, समजा स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घे, बाबासाहेबांचं उदाहरण घे, की इतके प्रकांड पंडित असताना सुद्धा त्यांना ब्राह्मण वर्गामध्ये कधीही घेतलं गेलं नाही. स्वामी विवेकानंद हे कायस्थ मानले जायचे आणि कायस्थ यांना ब्राह्मणांचा दर्जा नव्हता. त्याच्यामुळे मद्रासमध्ये ब्राह्मणांनी त्यांच्या व्याख्यानाला विरोध केला होता की हा जो कायस्थ ग्रहस्थ आहे याला संन्यासी होता येत नाही, याला ब्राह्मण होता येत नाही. त्याच्यामुळं हे जे तू जो प्रश्न विचारलास बेटा की वर्ण व्यवस्थेमध्ये कर्माने किंवा गुणाने कुठला वर्ण मिळतो का, तर अशा पद्धतीची सुतराम शक्यता प्रॅक्टिकल मध्ये, व्यवहारामध्ये असल्याचा आपल्याला दिसत नाही. तो केवळ एक प्रचाराचा भाग आहे. लक्षात आलं तुझ्या?